कडे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत 8,139 कोटी रुपये हे वितरित करण्यात आलेले आहेत। किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। पहिल्यांदा तात्काळ शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये। अखेरकार राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 3 ते 4 योजनांचे पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। रब्बी हंगाम सुरू झालेला आहे। पेरणीसाठी खते बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना देखील पैशांची अत्यंत गरज होती आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांना नशीब चमकलं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। एकंदरीत जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांची जी मागणी होती ती आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये आली असून डायरेक्ट या ठिकाणी डेबिटच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम या ठिकाणी गोड होणार आहे। राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले असून एक सुद्धा शेतकरी असं म्हणणार नाही की माझ्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नाही। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून आता सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असून आता काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 30,000 रुपये, काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 40,000 रुपये, काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 55,000 रुपयापर्यंत आता रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम असेल, त्यानंतर पीएम किसान योजनेचा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा हप्ता, त्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नसेल आणि तुम्ही देखील या ठिकाणी पीक विमा कधी मिळणार, पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार आणि नुकसान भरपाईची रक्कम कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल किंवा तुमच्या खात्यावरती कमी रक्कम या ठिकाणी जमा झाली असेल आणि तुम्ही देखील आमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार अशी प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण बघणार आहोत। म्हणजेच की पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, त्यानंतर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असेल, त्याचबरोबर नुकसान भरपाईची देखील रक्कम तुमच्या खात्यावरती जर जमा झाली नसेल तर कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। एकंदरीत जर बघायला गेलं तर आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून आता साधारणतः या ठिकाणी 4 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असून डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे आता पैसे जमा होण्यास या ठिकाणी कसलाच विलंब होणार नसल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। आता खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आणि त्यानंतर रब्बी हंगामामध्ये आमच्या या ठिकाणी चांगले उत्पादन होईल अशी शेतकऱ्यांना या ठिकाणी आशा आहे आणि शेतकऱ्यांना अशी देखील अपेक्षा होती की सरकारच्या माध्यमातून आमच्या खात्यावरती काही ना काही या ठिकाणी मदतीची रक्कम जमा करण्यामध्ये यावी आणि त्याचनुसार सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी 31,728 कोटींचं पॅकेज या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आलं होतं आणि त्यामध्ये सरकारने काय सांगितलं होतं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होईल, त्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल आणि त्यानंतर रब्बी अनुदानाचे देखील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता गेले काही दिवस झाले या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता तुमच्या खात्यावरती जर अद्याप देखील या ठिकाणी 1 रुपया सुद्धा जर जमा झाला नसेल तर तुमच्या खात्यावरती नेमकी ही रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता असेल, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील तुमच्या
तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। आता प्रत्येक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपण बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तर आता सुरुवातीला या ठिकाणी पीएम किसान योजनेबद्दलची या ठिकाणी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, ती आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर आता सर्वात आधी शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी आहे। त्यानंतर नमो शेतकरी योजना, त्यानंतर पीक विमा योजना आणि त्यानंतर नुकसान भरपाईचे अपडेट आपण बघणार आहोत। आता सुरुवातीला या ठिकाणी आता पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याबद्दलची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे घोषणा करण्यामध्ये आली असून देशातील साधारणतः 9 कोटी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 18,000 कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली होती आणि त्यानुसार आता देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता म्हणजेच की 21व्या हप्त्याचे 2000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। म्हणजेच की 19 नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असून आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 21वा हप्ता जमा झाला आहे। जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला नसेल तर कसलीच काळजी करू नका। येत्या 1 ते 2 तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होत आहेत। जर तुमच्या खात्यावरती हप्ता अद्याप देखील जमा झाला नसेल तर कसलीच काळजी करू नका। येत्या 1 ते 2 तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होतील। आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा होत आहे तर लक्षपूर्वक बघत चला। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाला होता आणि ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी KYC पूर्ण केली होती, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक होते, ज्या शेतकऱ्यांकडे फार्म आयडी आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे। ज्या शेतकऱ्यांनी KYC केली नसेल, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल किंवा ज्या शेतकऱ्यांकडे फार्म आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार नाही। आता बघा सरकारने काय सांगितलं आहे तर सरकारने हप्त्याच्या लाभाकरिता सर्व शेतकऱ्यांना KYC करण्याचे आव्हान केले होते, फार्म आयडी काढण्याचे आव्हान केले होते आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांना आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करण्याचे देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले होते। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर फक्त या ठिकाणी निकषामध्ये बसत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असून जर तुमच्या खात्यावरती 2000 रुपये या ठिकाणी आता जमा झाले नसतील तर येत्या 1 ते 2 तासामध्ये तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होतील। शेतकऱ्यांची देखील या ठिकाणी मागणी होती की आमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता हा लवकर जमा करण्यामध्ये यावा, कारण की आता केंद्र सरकारच्या माध्यमातून यापूर्वी काही राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा वितरित करण्यामध्ये आला होता आणि त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता नेमका कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि आता रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी काही ना काही या ठिकाणी मदतीचा हातभार लागावा याकरिता शेतकऱ्यांनी देखील अशी मागणी केली होती की लवकरात लवकर आमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा करण्यामध्ये यावा आणि त्यानुसार अखेर आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अशा पद्धतीने हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी होते। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर पीएम किसान योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता या ठिकाणी पीएम किसान योजनेची महत्त्वाची अपडेट झाली, त्यानंतर या ठिकाणी आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दलची देखील एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे, ती आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर पीक विम्याची रक्कम आणि नुकसान भरपाईची रक्कम तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील आपण पुढे बघणारच आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला।
तर आपण सुरुवातीला पीएम किसान योजनेबद्दलची अपडेट बघितली आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर आता पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता या ठिकाणी पीएम किसान योजनेचा हप्ता तर जमा होत आहे, मात्र आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार या ठिकाणी असा देखील बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आपल्याला बघायला मिळत आहे। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणतः 4 ते 5 दिवसांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा सरकारच्या माध्यमातून वितरित केला जात असतो। आता पीएम किसान योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे। बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला असून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 ते 2 तासामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होईल। आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर पीएम किसान योजनेचा या ठिकाणी 2000 रुपयांचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असतो, कारण की केंद्र सरकारच्या या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेची घोषणा करण्यामध्ये आली असल्यामुळे पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबत राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जात असतो। त्यानुसार आता या ठिकाणी पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे। या अनुषंगाने येत्या 4 ते 5 दिवसांच्या आत नमो शेतकरी योजनेचा देखील 8वा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये म्हणजेच की एकूण 4000 रुपयांचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे 2000 रुपये जमा होत असून येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। अशा पद्धतीची पीएम किसान योजनेबद्दलची आणि नमो शेतकरी योजनेबद्दलची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी होती। त्यानंतर आता या ठिकाणी नुकसान भरपाई बद्दलची आणि पीक विम्याबद्दलची देखील अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, ती आपण पाहत लक्षपूर्वक बघत चला। तर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः या ठिकाणी 3 ते 4 योजनांचे पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहेत। यामध्ये आता पीएम किसान योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असून येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतर आता शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई बद्दलची एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, ती आपण या ठिकाणी पाहत आहोत, लक्षपूर्वक पाहत चला। आता सर्व शेतकऱ्यांना माहितच असेल की सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांना 31,600 कोटींचे या ठिकाणी पॅकेज मंजूर करण्यामध्ये आलं होतं आणि त्यामध्ये सरकारने काय सांगितलं होतं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार, पीक विम्याची रक्कम जमा होणार आणि रब्बी अनुदानाचे पैसे देखील जमा होणार असं सरकारने सांगितलं होतं आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होत आहे। आता काल बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली असून आता आज देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। आता नुकसान भरपाई किती मिळणार तर बघा, जिरायत पिकांसाठी हेक्टरी 8500 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये, म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर साधारणतः या ठिकाणी 25500 रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होत आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर साधारणतः 1 महिना झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असून जर या ठिकाणी तुमच्या खात्यावरती अद्याप देखील नुकसान भरपाईचे पैसे जमा झाले नसेल तर आज जमा होतील। जर आज पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील, कारण की अजून साधारणतः 10 ते 15 दिवस या ठिकाणी पैशांचे वाटप होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। नुकसान भरपाईची रक्कम देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होत असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल। जर कदाचित आज पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील आणि उद्या झाले नाही तर परवा दिवशी होतील, कारण की अजून साधारणतः 10 ते 15 दिवस या ठिकाणी पैशांचे वाटप होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। नुकसान भरपाई किती मिळणार तर जिरायत पिकांसाठी हेक्टरी 8500 रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होत आहे। त्याचबरोबर आता नुकसान भरपाईचा लवकरात लवकर लाभ मिळवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही कामे करण्याच्या ठिकाणी सांगण्यामध्ये आले होते। यामधील पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे फार्म रायडी नाही तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईच्या लाभाकरिता
ई केवायसी करण्याचे सांगण्यामध्ये आले होते। जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल आणि तुम्ही ई केवायसी केली नसेल तर तात्काळ ई केवायसी करा, जेणेकरून तुमच्या खात्यावरती लगेच त्या ठिकाणी पैसे जमा होतील। आणि त्याचबरोबर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा, कारण की फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। आता बघा, शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची देखील रक्कम या ठिकाणी जमा होत आहे। पुन्हा एकदा या ठिकाणी जर सांगायचं झालं तर बघा, आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होत असून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये जमा होणार आहेत। आणि त्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जर कदाचित आता बघा, येत्या 10 ते 15 दिवसांच्या तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जर जमा झाली नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या परिसरातील कृषी सहाय्यकाशी तुम्ही संपर्क साधू शकता किंवा तहसीलमध्ये जाऊन तुम्ही तलाठ्याशी देखील त्या ठिकाणी संपर्क साधू शकता। सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होत असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी अद्याप देखील नुकसान भरपाईचे पैसे या ठिकाणी मिळाले नसतील तर अशा शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। नुकसान भरपाईची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होत आहे। आता ही झाली नुकसान भरपाई बद्दलची देखील अपडेट, म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईची रक्कम देखील या ठिकाणी जमा होत आहे। त्यानंतर आता नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रब्बी अनुदानाचे पैसे देखील जमा होत आहेत। आता रब्बी अनुदान किती जमा होत आहे, तर हेक्टरी 10,000 रुपयांचे या ठिकाणी रब्बी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहेत। साधारणतः 3 हेक्टर पर्यंत म्हणजेच की या ठिकाणी 30,000 रुपयांपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रब्बी अनुदानाचे देखील पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे तुमच्या खात्यावरती आज पैसे जमा होतील। जर आज पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील, कारण की अजून साधारणतः 10 ते 15 दिवस या ठिकाणी पैशांचे वाटप होणार आहे। अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची अपडेट होते। आणि त्यानंतर सर्वात शेवटी जी अतिशय महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजेच की पीक विम्याबद्दलची देखील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता पुन्हा एकदा या ठिकाणी जर सांगायचं झालं तर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 31,728 कोटींचं पॅकेज मंजूर केलं होतं आणि त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई, पीक विमा आणि रब्बी अनुदान या ठिकाणी सरकारने जाहीर केले होते। आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत असून आता लवकरच पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। पीक विमा किती मिळणार, तर हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा मिळणार आहे 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये। आता पीक विमा कधी मिळणार, तर या ठिकाणी आता जर बघायला गेलं तर सध्या अहवाल सादर करण्यामध्ये येत असून अजून साधारणतः 10 ते 15 दिवसानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे 2000 रुपये जमा झाले आहेत। जर तुमच्या खात्यावरती 2000 रुपये जमा झाले नसेल तर येत्या 1 ते 2 तासामध्ये 2000 रुपये जमा होतील। त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेच्या आतापर्यंत 7 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले असून आता 8वा हप्ता येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतर या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता तुमच्या देखील खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। आणि त्यानंतर येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर प्रति शेतकऱ्याच्या खात्यावरती साधारणतः काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 40,000 रुपये, काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50,000 रुपये अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे। तर अशा पद्धतीची ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होते। आणि या ठिकाणी जर अजून साधारणतः 10 ते 15 दिवसांमध्ये जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील, म्हणजेच की जमा झाले नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा आता सरकारने शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे सांगितले होते। म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांकडे या ठिकाणी फार्मर आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून केवायसी करण्याचे सांगण्यामध्ये आले होते। त्यानंतर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करण्याचे देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले होते। जर सरकारने सांगितलेले ही कामे तुम्ही पूर्ण केली असतील, जर तुमच्याकडे फार्मर आयडी असेल, जर तुम्ही ई केवायसी केली असेल, जर तुमचे आधार कार्ड
तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरी देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या परिसरातील कृषी सहाय्यकाशी या ठिकाणी संपर्क साधू शकता किंवा तहसीलमध्ये जाऊन तुम्ही तलाट्याशी देखील संपर्क साधू शकता। अशा पद्धतीची ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट होते। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।